हे अति पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आजचा हा सुंदर दिवस तो आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहे प्रभू. ही तुझी दया, तुझी कृपा, तुझं प्रेम आहे आणि तुझं प्रेमच आज आम्हाला तुझ्या चरणी, तुझ्या जवळ आज ओढून आणलेलं आहे की या तुझ्या वाढदिवसानिमित्तानं प्रभू आम्ही तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती करावी. आणि या स्तुती, आराधना आणि भक्तीमध्ये तू स्वतः येतोस माझ्या देवा, आणि तू आमच्यामध्ये येऊन आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित करत असतोस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला येशू देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल, कारण तुझी वचनं आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्यांना दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आज तू बोल येशू. तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये तुझं साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याचा अनेक पटीनं आमच्यामध्ये वाढ वाढ आणि वाढ होत जाऊ दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ती चालव. आमीन, आमीन आणि आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. पुन्हा आज क्रिसमसची ही सकाळ कसं वाटते सगळ्यांना? आपलं सकाळ तर कधीपासून चालू झाली? रविवार पासूनच चालू झाली, हे की नाही? हालेलुया, 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 हालेलुया. तर आपल्या पोरांनी जे आहे ते खरोखर क्रिसमसचा आपल्याला आनंद दिलेला आहे, बरोबर आहे? आणि आपण गेल्या रविवार पासून आपण पाहत आहोत येशूचा जन्म होण्याचं कारण. त्यानंतर आपण बघितलं येशूचा जो अद्भुत जन्म आहे तो तुमच्या आणि माझ्याकरिता आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण आजपर्यंत आपण जे मनन केलेलं आहे येशूच्या जन्मापूर्वीचं मनन केलेलं आहे. येशूच्या जन्माचं पूर्वीचं मनन केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज आपण मनन करणार आहोत येशूच्या जन्माद्वारे आपल्याला मिळालेला आशीर्वाद. येशूचा जन्म आपल्याला कोणता आशीर्वाद देतो आणि आपल्याला कोणता आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया, हालेलुया. यासाठी आपण लूक शुभवर्तमान त्याचा 2रा अध्याय आपण काढूया. आणि मिळालं सर्वांना? 8 ते 11 हे वचन आपण वाचूया. लुकाचा 2रा अध्याय 8 ते 11. मी वाचतो, तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद
सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो, तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देवो. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा आपण परमेश्वराचं साठी कोणती उत्तर देत असतो जरा मोठ्याने द्यायला पाहिजे, नाही? डोनेट वगैरे खाऊन आलाय ना, मोठ्याने द्यायचं. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, हा शास्त्र भाग येशूच्या जन्मानंतरच्या बाबतीत आपल्याशी बोलत आहे. कारण या शास्त्र भागातून बायबल आपल्याला प्रकट करत आहे की आपल्या प्रभू येशूच्या जन्मानंतर काय काय झालेला आहे. आणि वचन 8 मध्ये आपण बघतोय की रात्रीची वेळ आहे. सर्वजण म्हणा, हा, रात्रीची वेळ आहे आणि मेंढपाळ आपलं कळप रानात काय करत आहे? रानात राहून ते राखत आहेत. रानात राहून ते राखत आहेत. आणि तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ प्रकट झालेला आहे, म्हणजे त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि जसा प्रभूचा दूत येतो आणि त्यांच्या समोर जेव्हा उभा राहतो, बायबल काय म्हणते? प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले. ते तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते प्रकाश इतका तेजस्वी होता की त्यांना त्याची भीती वाटली आहे. आता हे वचन आपल्याला काय सांगत आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, मेंढपाळ रानात काय होतं? काळोख अंधारात होते. मेंढपाळ रानात होते आणि ते कुठं होते? काळोख अंधारात होते. परंतु येशूच्या जन्माने त्यांच्या अंधारात काय झालेलं आहे? प्रकाश चमकलेला आहे. त्यांच्या अंधारात काय झालेलं आहे? प्रकाश चमकलेला आहे. म्हणजेच काय? त्यांना प्रकाश मिळालेला आहे. आज प्रियानो, आपण आत्मचिंतन करून बघा, विशेष करून शखानाच्या प्रत्येक लोकांना, जोपर्यंत येशू त्यांना माहिती नव्हता येशू कोण आहे, तोपर्यंत तुम्हा प्रत्येकाचं जीवन या मेंढपाळासारखं अंधारात होतं का? तुम्ही सर्व त्या अंधारामध्ये काय झालेला होता? भरकटलेला होता आणि भटकलेला होता. अंधारे काय करते बघा, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये लाईट्स वगैरे असतात आणि अचानक लाईट गेली, पूर्ण लाईट गेल्यानंतर काय होते? काळोख अंधार होते. आणि त्यावेळेला आपण काय करतोय? मेणबत्ती घेण्यासाठी, आजकाल मोबाईलचा दिवस आहे, मोबाईल उडकण्यासाठी जातो, कारण मोबाईलचं लाईट लगेच लागते, है का नाही? ते चाचपळत असताना अनेक वेळेला आपल्याला ठेचा लागतात. अनेक वेळेला आपण कुठं तर जाऊन अंधाऱ्यामध्ये धडकतो, आपल्याला दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपलं हे जीवन काय होतं? आपण या जगामध्ये पापात जगत होतो. आपल्याला आपल्या मनाला वाटेल तसं आपण वागत होतो. जे आपल्याला मन सांगते त्याप्रमाणे आपण करत होतो.
म्हणजेच आपलं जीवन काय होतं, पापात आणि अपराधामध्ये आपण जगत होतो आणि ज्याच्यामुळे आपण अंधारामध्ये भरकटलेला होतो आणि आपल्याला माहिती नव्हतं की आपल्या जीवनात काय घडत आहे, कशामुळे घडत आहे. आपण नेहमी दुःखी होतो. जेव्हा आपण प्रभू येशू जवळ आलो आणि येशू जवळ आल्यानंतर काय झालेलं आहे, येशूला भेटल्यानंतर जो त्याचा प्रकाश, आपण गेल्या वेळेला बघितलं, येशू हा जगाचा प्रकाश म्हणून आला. जो तो प्रकाश आपल्यावर पडला आणि तो प्रकाशच म्हणजे काय, जे आपल्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार घडलेला आहे. आणि तो चमत्कार कोणता बाळक, कोणता ब्रदर, कोणती सिस्टर कोणी करू शकत नाही. तो चमत्कार फक्त येशू करतो. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ येता आणि तो चमत्कार म्हणजे काय, त्याचा प्रकाश जेव्हा आपल्यावर येतो, आपल्या अंधाराचा नाश केलेला आहे. तो अंधार आपल्या जीवनात काढलेला आहे. आपलं जीवन त्याच्या प्रकाशाने प्रज्वलित झालं आणि त्यालाच तुम्ही म्हणता चमत्कार. काही लोक म्हणतात, मी या देवाजवळ आलो आणि या देवाने माझं चांगलं केलं. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, देव हा एकच आहे आणि तो कोण आहे हे समजणं अति गरजेचं आहे. आपण त्याला ओळखत नाही, परंतु तो आपल्याला ओळखतो, म्हणून तो आपल्याला त्याच्या जवळ बोलावतो अशा अनेक प्रकाराद्वारे. बघा, आपण घरात जेव्हा अंधारामध्ये असतोय, आपण काय करतोय, आपण आपल्या मुलांना हाक मारतोय, अरे तिथं मेणबत्ती आहे का बघ, इथं हे आहे का बघ, तिथं ते आहे का बघ, हे का नाही. तसं परमेश्वर देखील त्या अंधारामध्ये तुम्हाला हाक मारतो, मी इकडं आहे, माझ्या जवळ या. आणि जेव्हा आपण त्याच्या जवळ आलो, बघा, त्यावेळेला आपल्या जीवनातला अंधार प्रकाशामध्ये बदलला आणि तो प्रकाश जो आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेला आहे. या ठिकाणी अनेक उदाहरण आहेत. जेव्हा आपण त्या अंधारात होतो, तो अंधार काय आहे, व्यसन आहे. तो अंधार काय आहे, गरिबी आहे. तो अंधार काय आहे, आजारपण आहे. बघा, तो अंधार काय आहे, कुटुंबाचं विभाजन आहे, गैरसमज आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या जवळ आलो आणि त्याचा प्रकाश पडताच आपल्या जीवनामध्ये त्या अद्भुत गोष्टी होऊ लागल्या आणि आपण जसं त्याच्या विश्वासात वाढत गेलो, तस आपण त्या प्रकाशात वाढत गेलो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि वचन 10 काय म्हणते बघा, वचन 10 म्हणते की देवदूत त्यांच्या समोर काय झालेला आहे, प्रगट झालेला आहे. ते प्रकाश पाहून ते घाबरलेत आणि देवदूत काय म्हणतोय त्यांना, भिवू नका. काय म्हणते, भिवू नका. जो मोठा आनंद या ठिकाणी कोणत्याही विशेष लोकांच्यासाठी, विशेष मंडळीसाठी म्हटलेला नाही. बायबलमध्ये काय म्हणते, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. सर्वजण म्हणा, सर्व लोकांस होणार आहे. जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. म्हणजेच बायबल या ठिकाणी हे स्पष्ट करत आहे, येशूचा जन्म ठराविक मंडळीसाठी, ठराविक व्यक्तीसाठी, ठराविक लोकांसाठी नाही, तर येशूचा जन्म सर्व लोकांकरिता आहे. असं नाही यहुदी, एल्लिनी, कननी, काय असेल ते कनानी यांच्यासाठीच नव्हे, तर सर्व लोकांसाठी ही स्वार्थ. सर्व म्हणजे या पृथ्वीवरील सर्व लोकांकरिता आहे. म्हणून कोणीही मनामध्ये शंका आणू नका.
आणि कोणी तुम्हाला तुमच्या मनात शंका येईल असं बोलत असतील की हे बाहेरचा तो देव आहे, तो बाहेरचा नाही आहे, तो आपला देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, तो आपला आहे आणि तोच तो फक्त देव आहे, किंवा बाहेरून येऊन आपल्यावर लादलं गेलेलं आहे. बघा, लादलं गेलेलं आहे. तो बाहेरचा नाही, तो आपला आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि कुठल्याही प्रकाराची कोणीही जबरदस्ती तुमच्यावर लादत नाही. तो तुमच्यावर प्रेम करतो, तो तुम्हाला आपल्या जवळ घेतो आणि जे वचन आहे ती त्याची वाणी आहे. जेव्हा तुम्ही ऐकता त्यावेळेला तुमच्यामध्ये तो प्रकाश येतो आणि परिवर्तन तुमच्यामध्ये होतो आणि तुम्ही त्याच्याशी काय होता, एकरूप होत असता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि बायबल अतिशय स्पष्ट म्हणते, पूर्ण बायबल मध्ये एकच वचन आहे जो बायबलचा पूर्ण गाभा आहे आणि तो कोणता आहे? योहान 3:16. योहान 3:16 काय म्हणते? कोणावर प्रीती केली? जगावर प्रीती केली. बघा, त्या ठिकाणी कोणताही विशेष लोक म्हटलेला नाही, विशेष मंडळी म्हटलेलं नाही. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्याने काय केलेलं आहे? आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी दिलेला आहे. बघा, जे आपण कालच्या क्रिसमस ट्री मध्ये काय केलं, एकमेकांना आपण भेट दिलं आहे का नाही, भेटी दिली. म्हणजे आज परमेश्वर कितीतरी मोठी भेट तो आपल्याला दिलेला आहे. त्याचा एकुलता एक पुत्र तो आपल्यासाठी दिलेला आहे. आपण फक्त वस्तूंची भेट दिलं, ती वस्तू आज आहे उद्या नाही, ते संपून जाते. पण देवाने जो भेट दिलेला आहे तो सार्वकालिक दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परंतु ही भेट कोणासाठी आहे त्या ठिकाणी खूप विशेष सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणते बघा, पुढे जो कोणी, सर्वजण म्हणा, त्याच्यावर विश्वास ठेवेल. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, बघा, त्याच्यावर विश्वास ठेवेल, तो माझ्यासाठी सर्व काही करेल. त्याच्याद्वारे माझ्या जीवनात सर्व होईल, त्याच्याद्वारे माझ्या व्यवसायात सर्व होईल, त्याच्याद्वारे माझ्या कामात सर्व होईल, त्याच्याद्वारे माझ्या कुटुंबात सर्व होईल, त्याच्याद्वारे माझ्या मुलांचं सर्व व्यवस्थित ते मार्गाला लागतील. हा विश्वास जेव्हा तुम्ही त्याच्यावर ठेवून सर्व त्याच्यावर सोपवता, त्यावेळेला तो काय म्हणते पुढं, तुम्हाला सार्वकालिक जीवन, सार्वकालिक सक्सेस, तुम्ही यशस्वी व्हा, विजयी व्हा. बघा, आणि विश्वास नसेल तर काही होणार नाही. बघा, विश्वास नसेल तर काही होणार नाही. म्हणून तुमचा विश्वास कोणावर पाहिजे? कोणावर? येशूवर पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून जोपर्यंत मला येशूची पूर्ण ओळख होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या प्रेमात पडू शकत नाही. आणि जेव्हा तुम्हाला येशूची ओळख होते त्यावेळेला तुमच्या जीवनातलं भय आपोआप दूर व्हायला सुरुवात होतं, आपोआप दूर व्हायला सुरुवात होतं. फक्त तोंडाने ख्रिस्ती म्हणून चालणार नाही. हॅलो, तोंडाने ख्रिस्ती म्हणून चालणार नाही. तुमच्यामध्ये त्याच्यासाठी प्रेम पाहिजे आणि प्रेम ओळखीनं होत असतो. जेव्हा माझी पूर्ण ओळख आहे, माझा येशू माझ्यासाठी काय आहे, तो कोण आहे, यासाठी मी नेहमी तुम्हाला सांगतो, येशूचा मागचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या समोर आणा. मी कुठं होतो, मी काय होतो, मी कसा होतो, आणि देवाने मला कुठून कसं 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 आणलं, कसं वाचवलं, कसं बाहेर काढलं. त्यावेळेला तुमचा विश्वास घटणार नाही तर वाढणार येशूवर.
आणि विश्वास वाढला, तुमचं प्रेम वाढलं, आणि मग तुमच्या जीवनामध्ये काहीही असू दे, कारण जोपर्यंत या जगात आहे तोपर्यंत संघर्ष असणार. कसलाही आजारपण असू दे, कसलेही संकट येऊ देत, कसलाही अडचणी येऊ देत, कसली गरिबी असू दे, काही असू दे, या गोष्टी तुम्हाला भयभीत करू शकणार नाही. तुमच्यामधून आतून एक आत्मविश्वास येईल आणि तो आत्मविश्वास तुम्हाला सांगेल, येशू आहे माझ्यासाठी आणि तो माझ्यासाठी सर्व काही करेल, तो माझ्यासाठी सर्व काही करेल. हा विश्वास पाहिजे, आणि विश्वास तुम्हाला स्थिर करते. विश्वास तुम्हाला काय करते? स्थिर करते. कारण तुम्हाला जर येशू समजलं तर तुम्हाला जीवन समजलं. बघा, तुम्हाला जर येशू समजला नाही तर तुम्हाला काय समजणार नाही? जीवन समजणार नाही. म्हणून मी म्हटलं, फक्त हात ठेवून प्रार्थना केल्यानं आरोग्य मिळते, तो मिळणारच. कारण देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी असते, देवाचं सामर्थ्य कार्य करते. पण तो खरा जो आरोग्य आहे, सार्वकालिक जो आरोग्य आहे, तो फक्त वार्तेने येतो. तुम्हाला सांगितलं, वचन हा खूप महत्वाचा आहे. अनेक लोकांचा गैरसमज असतो, अनेक लोकांना राग येतोय, आम्ही या ब्रदरांना भेटायचे असते, आम्हाला काहीतरी काय बोलायची गरजच नाही. ब्रदर कोण आहे? बोलणारा किंवा ऐकून सांगणारा. सगळा सांगणारा तो मोठा आहे, आणि तो तुम्हाला सर्व सांगते. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ येता आणि त्याच्या जवळ बसा, त्याचं ऐका, कारण तो बोलतोय. बोलणारा इथं कोणी दुसरा व्यक्ती नसतोय. म्हणून आज देवदूत म्हणते की सर्व लोकांना आनंद होईल अशी स्वार्था. सर्व लोकांना आनंद होईल अशी स्वार्था. जर ती स्वार्थ ऐकला तरच तुम्हाला आनंद मिळणार. ती स्वार्थ ऐकला तरच तुम्हाला समजणार की तो आनंद काय आहे तुमच्यासाठी. आणि तो आनंद काय आहे? दाविदाच्या नगरामध्ये कोण जन्मलेला आहे? येशू ख्रिस्त जन्मलेला आहे. बघा, जो तुमचा आणि माझा तारणार आहे. आणि हे आज आपण फक्त त्याची आठवण करतो, म्हणजे त्याचा तो जन्मदिवस साजरा करतो. तो कधी जन्मलेला आहे? 2024 वर्षापूर्वी. 2024 वर्षापूर्वी जन्मलेला आहे. म्हणजे तुमचं आणि माझ्या जन्माआधी तो या जगात आला. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया, 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 हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे बघा. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो, प्राणू, मला पवित्र आत्म्याचा दान वगैरे काही नव्हता. जेव्हा मी या गोष्टीवर मनन करत होतो, मला माझी एक जुनी गोष्ट आठवण आली. आणि मी यूपी मध्ये होतो, आणि त्या ठिकाणी मला माझ्या ऑफिस मध्ये फोन आलेला होता. त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हतं, लँडलाईन वरनं टेलिग्राम यायचा, हे आपला ट्रंक कॉल यायचा. ट्रंक कॉल म्हणायचं, ते पोस्टात ट्रंक कॉल वगैरे करायचे. आणि ऑफिसमध्ये ट्रंक कॉल कर सांगितले की माझी मम्मी खूप सिरियस आहे. मिरज मिशन 1 नंबर मध्ये चालत होतं त्यावेळेला, आणि मिरज मिशनच्या आयसीयू मध्ये माझी मम्मी ऍडमिट होती. आणि ती फक्त माझंच नाव घेऊन ओरडत होती. आणि डॉक्टर म्हटले, हा बाबा कोण आहे? माझं नाव, मला प्रेमानं बाबू म्हणतात. हा बाबा कोण आहे? ते म्हटले, माझा धाकटा भाऊ आहे. माझी बहीण म्हटली, त्याला बोलून घ्या, कारण तिची गॅरंटी नाही, आणि ती जर तो आला तर कदाचित काही होऊ शकेल. आणि माझ्या ऑफिसमध्ये ट्रंक कॉल केले, आणि त्यांनी मला सांगत नव्हते, कारण आमचं जे काही काम होतं अतिशय अर्जंट आणि शेवटच्या टप्प्यात होतं, आणि त्याचा पूर्ण इन्चार्ज मी असल्यामुळं मला तिथनं हलता येत नव्हतं. म्हणून आमच्या ऑफिसमधनं मला कळवलं नाही. ज्यावेळेला तिसऱ्यांदा फोन आलं त्यावेळेला मला कळवलं, आणि मी तिथनं निघालो. मी फक्त प्रार्थनेत होतो.
आणि मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो. आणि त्यामुळं ज्या वेळेला या गोष्ट कळाली, माझा हात पाय गळायला सुरू झालं. माझा मित्र कंपनीच्या जीप मधनं मला आणून स्टेशनवर सोडला. कंपनीनं माझी व्यवस्था केली आणि मी ट्रेन मधनं आलो. आणि ट्रेन मधनं येताना मी त्या बर्थवर झोपून प्रार्थना करत होतो. जसं माझ्याकडे आजकाल लोक प्रार्थना करतात तशीच मीही प्रार्थना करत होतो. मी देवाला म्हटलो, माझ्या आईला जर काय झालं तर मी तुझ्यावर विश्वासच ठेवणार नाही. हॅलो, तसं तुम्ही काय करू नका. कारण देवाला म्हटलं, मी माझ्या बापाला कधी बघितलं नाही आणि माझ्यासाठी माझी आई सर्व काही आहे. आणि अशी प्रार्थना करत माझं डोळ्यात आपाप अश्रू येत होत आणि पडत झोपलेलो होतो. आणि प्रार्थना करताना असा एक प्रकाश चमकला, जसं की माझे डोळेच गेले असं वाटलं. मी घाबरून उठलो, माझे डोळे गेले का म्हणून. मला झोप लागली नव्हती, लक्षात घ्या. मी फक्त डोळे झाकून प्रार्थना करत होतो. आणि नंतर तो प्रकाश बघून मी इतका घाबरलो. नंतर मी लगेच ती वाचण्याचा प्रयत्न करू, माझे डोळे वगैरे गेले का हे मी वाचू शकतोय का नाही. आणि ह्या देवदूताने जेव्हा या मेंढपाळाला जेव्हा दर्शन दिलं, त्यावेळेला त्यांची अवस्था काय झाली असेल. सांगण्याचं तात्पर्य आहे प्रियानो, हा विश्वास तुमच्यामध्ये असू द्या. हा हट्ट तुम्ही देवाजवळ मागा बघा, आणि त्याच्याकडे मागा. लोकांच्याकडे अपेक्षा करू नका. आणि त्यावेळेला ही स्वार्थ समजेल. कारण येशूचा जन्म बघा आपल्याला अंधारातून प्रकाशात आणलेला आहे. येशूचा जन्म आपल्याला तो आनंदमय स्वार्था आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आपल्या कानामध्ये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा तो स्वार्थ आली त्यावेळेला आपल्या मनातली काय झालेली आहे, भीती कायमच नाहीसा झालेला आहे. बघा, आज अनेकांना एक भीती होती, माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, यातून आम्ही बाहेर निघणार का नाही. पण प्राणो, ती स्वार्थ जो तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढून तुम्हाला आज विजयी आणि यशस्वी बनवलेला आहे. यशस्वी बनवलेला आहे. जेव्हा मी माझ्या लोकांच्या घरी वगैरे जातो आणि बघतो, मला इतका आनंद होतो. हा आनंद यासाठी होतो की तुमचा विश्वास आणि त्याची कृपा. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, तुमचा विश्वास आणि त्याची कृपा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय म्हणते, शेवटचं वचन 11 वचन, की दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. आणि तो कोण आहे, ख्रिस्त प्रभू आहे. कारण जोपर्यंत ख्रिस्त नव्हता आपल्या जीवनामध्ये, तोपर्यंत आपण रोज काय होतो, त्या नरक अग्नीतून जात होतो. मानसिक त्रासातून, शारीरिक व्याधीतून, आत्मिक खिन्नतेतून रोज एक प्रकारचं भय होता. येशूचा जन्म काय केलेला आहे, या सगळ्यातनं आपल्याला बाहेर काढलेला आहे आणि आपल्याला मोकळ केलेला आहे. म्हणजेच तो काय केलेला, आपल्याला त्याच्या जन्माद्वारे, त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे. तारण प्राप्त झालेलं आहे. म्हणून आज आपल्याला काय करणं गरजेचं आहे, फक्त येशूचा धन्यवाद करत राहणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला काय मागायची गरज नाही. तुम्ही मागण्याआधी त्याला सर्व माहिती आहे आणि तो सर्व काही तुम्हाला देतो. तुम्हाला फक्त धन्यवाद करत राहायचं आहे मनापासून. आणि खरोखर जर तुम्ही प्रेम करता त्याच्यावर, त्याची आज्ञा पाळणं लई गरजेचं आहे. त्याची आज्ञा काही लई मोठी अवघड अशी आज्ञा नाही आहे. त्याची आज्ञा काय आहे,
तू तुझा देव परमेश्वर याच्यावर काय कर, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवानीशी प्रेम कर. आणि दुसरं काय म्हणतोय, जसं स्वतःवर तसं तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करा. आणि तुमचा शेजारी कोण, बाहेरचा नाही, घरातलंच आहे. नवऱ्याला बायकोवर प्रेम करायचं आहे, बायकोला नवऱ्याचा आदर करायचा आहे. बघा, भावाला भावावर प्रेम करायचं आहे, बहिणीला बहिणीवर प्रेम करायचं आहे, बहिणीला भावावर प्रेम करायचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही मनापासून कराल, मग तुम्ही येशूवर प्रेम करता, मग तुम्ही येशूवर विश्वास ठेवता. आणि आताही तुम्ही बघा, तुम्ही खरोखर येशूवर प्रेम करता का? का तुमच्या मनामध्ये आजही तो वैरत्व आहे का? त्यानं माझ्याशी असं वागला होता, तिनं माझ्याशी असं केली होती, हे केलं होतं, हे झालं, ते झालं. हॅलो, ते जे केले ते त्यांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे करताय हे तुमचा आणि येशूचा विषय आहे. आज तुमचं प्रेम कोणामध्ये आहे? तू म्हणतो तू तुझ्या शत्रूवर प्रेम कर म्हणतो. जो तुझा छळ करतोय त्याच्यासाठी प्रार्थना कर, त्याच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करत राहा. एका दिवसात होणार नाही, एका महिन्यात होणार नाही, एका वर्षातही होणार नाही. तुमचा विश्वास. मी एका व्यक्तीसाठी प्रार्थना करत होतो, मला वाटते जवळजवळ 10 वर्ष प्रार्थना करत होतो. मला उत्तर मिळत नव्हता. तुम्हाला काय मिळणार नाही कळलं. 10 वर्ष मी प्रेयर करत होतो. 10 वर्षानंतर एकदा मला उत्तर मिळाला आणि देवाने त्या व्यक्तीचं परिवर्तन केलं. ती व्यक्ती स्वतः माझ्याकडे चालत आली. आज ब्रॅनो, तुम्हाला देखील प्रार्थना करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला मनापासून क्षमा करून प्रार्थना करता, त्यावेळेला तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी व्हायला सुरुवात होईल. त्याचा प्रकाश तुमच्या जीवनात चमकायला सुरुवात होईल. म्हणून आज प्रभू समोर या गोष्टी मागा आणि त्याला धन्यवाद द्या. यावेळेला आपण सर्वजण उठून उभं राहूया.